वेड प्रेमाचे भाग 6. इथे काय चाललंय? तुमचे आता क्लास नाही आहे का? मग इथे असे उभे राहून काय करताय? त्यांचा आदेशावरून फर्स्ट इयर स्टुडंट आपापल्या वर्गाकडे निघाले. त्यानंतर त्यांनी रिया आणि निशालाही निघून जाण्याचा आदेश दिला. निशाने रियाचं हात धरला आणि त्या दोघी एकत्र त्यांच्या वर्गाच्या दिशेने चालू लागल्या. प्रिन्सिपल आपली नजर आकाशकडे वळवली आणि ते म्हणाले, मी तुला ताकीद दिली होती ना, या कॉलेजमध्ये रॅगिंगला पूर्णपणे मनाई आहे. तरीही तू अजूनही काहीच धडा शिकलेला दिसत नाहीस. सर, मी तर फक्त तिचं नाव विचारत होतो. आकाशला पुढचा शब्द उच्चारता येण्याआधीच प्रिन्सिपल सरांचा संताप अनावर झाला. गप्प बस. तुझा हा मूर्खपणा मी खूप ऐकलाय. जर तू पुन्हा कधी एखाद्या फर्स्ट इयर स्टुडंटला किंवा तसं पाहता इतर कुणालाही त्रास दिलास किंवा मला तू त्यांच्या आसपास उगाच रेंगाळताना जरी दिसलास तर मी तुला ह्या कॉलेजमधून कायमचा काढून टाकेन. ही गोष्ट आतापासून नीट लक्षात ठेव. हे शेवटचे शब्द उच्चारून ते वळले आणि आपल्या ऑफिसच्या दिशेने निघून गेले. आकाशचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याचा संपूर्ण चेहरा संतापाने लालबुंद झाला होता आणि हे सर्व घडले होते कारण संपूर्ण कॉलेजसमोर त्याची जाहीर मानहानी झाली होती. या परिस्थितीसाठी तो केवळ रियालाच जबाबदार धरत होता. तुझा हिशोब मी नंतर चुकता करेन, असे म्हणत संतापाने पाय आपटत तो वेगाने पार्किंगच्या दिशेने निघून गेला. दरम्यान वर्गात रिया हंबरडा फोडून रडत होती. निशाने कसंबसं तिला शांत केले आणि त्यानंतर काही वेळातच प्राध्यापक वर्गात आले. मग त्या दोन्ही मुलींनी पुन्हा आपल्या अभ्यासाकडे लक्ष वळवले. दुसरीकडे राजच्या 2 बॉडीगार्ड रियाचं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला होता. त्यापैकी एका बॉडीगार्डने राजला फोन केला आणि दिवसभरात घडलेल्या प्रत्येक घटनेचं डिटेल्स त्याला सांगितला. हे ऐकताच राजचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. रागाने त्याचे डोळेही लालबडक्क झाल्यासारखे वाटत होते. हे पाहून नीलने त्याला शांत होण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्या बॉडीगार्डला काही सूचना देऊन फोन ठेवून दिला. दुपारपर्यंत सर्व तास संपले होते. त्यामुळे रिया आणि निशा कॉलेजमधून बाहेर पडल्या आणि टॅक्सीने रूमच्या दिशेने निघाल्या. रूममध्ये पोचल्यावर त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण केले. रियाने आपल्या आईशी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्या दोन्ही मुली आपापल्या कामात मग्न झाल्या. संध्याकाळी 7 वाजता क्लबच्या आत वातावरण मंद प्रकाशाने न्यावून निघाले होते. संगीताचं तालावर डॅन्स फ्लोअरवर चैतन्याने सळसळत होता. प्रत्येकजण आपापल्याच तालावर नाचत होते. आकाश आपल्या मित्रासोबत तिथे पोचला आणि ते ड्रिंक्स करू लागले. थोड्याच वेळात तेही डॅन्स फ्लोअरवरील गर्दीत सामील झाले. एक मुलगी आकाशच्या जवळ आली आणि अत्यंत मादक शैलीत त्याच्या अगदी जवळ नाचू लागली. आकाशने तिचे कंबरभोवती हात टाकले, तिला आपल्या अंगाशी घट्ट ओढून घेतले आणि ते दोघंही एकत्र डोलू लागले. क्लबच्या बाहेर एक काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. 2 बॉडीगार्ड त्यांच्यासोबत नील आणि राज गाडीतून खाली उतरले. त्या चौघांनी क्लबमध्ये प्रवेश केला आणि तिथले दृश्य न्याहाळत ते बाहेरच्या दिशेने निघाले. मग नीलने आपल्या बॉडीगार्डना खुणावले आणि त्या दोघांनीही तात्काळ तिथून काढता पाय घेतला. नीलने राजकडे पाहिले आणि म्हणाला, मी एका मिनिटात परत येतो. मला फक्त एका गोष्टींची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर तो डॅन्स फ्लोअरच्या दिशेने निघाला. थोडा वेळ नसल्यानंतर तो आकाशच्या जवळ गेला आणि त्याने आकाशच्या चेहऱ्यावर थेट एक जोरदार टोचा लगावला. त्यानंतर त्याने आकाशला परपटत जमिनीवरून वळत क्लबमधील एका प्रायव्हेट रूममध्ये नेले आणि मग नीलने पुढे जे काही केले ते पाहण्यासारखे होते. त्याने त्याच्यावर मुठींचा वर्षाव केला. अविश्रांत आणि अचानक जणू काही निरभ्र आकाशातून उठलेले वादळच. पण आकाशला ह्या आकाशाचाच काही अर्थबोध होत नव्हता. प्रमाणाबाहेर ड्रिंक केल्यामुळे त्याला आपले डोळे उघडे ठेवणेही कठीण जात होते. तरीही आपल्यासमोर
उभ्या असलेल्या त्या आकृतीवर आपली नजर स्थिर करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. कोण आहेस तू? मला का मारतोयस? मी कोण आहे याची तुला काही कल्पना आहे का? मी तुम्हा दोघांनाही या पृथ्वीवरून कायमचे मिटवून टाकेन. माझ्याकडे तशी ताकद आहे. हे ऐकून नील उपहास्याने हसला आणि प्रत्युत्तर देत म्हणाला, आधी स्वतःचा जीव वाचव, मग आमच्या दोघांचे विचार कर. जेव्हा राज रूममध्ये शिरला तेव्हा आकाशची अवस्था खरोखरच अतिशय दयनीय झाली होती. राजने नीलकडे एक क्षणभर नजर टाकली आणि मग आपले लक्ष आकाशकडे वळवले. तो चालत त्याच्या जवळ गेला आणि त्याने आकाशच्या चेहऱ्यावर थेट एक जोरदार टोचा लावला. त्या आघातामुळे आकाशचा ओठ फुटला आणि त्याच्या नाकातून रक्ताचा ओघ वाहू लागला. काही क्षणातच तो निश्चिप पडला आणि बेशुद्ध झाला. राजने आपल्या बॉडीगार्डना इशारा केली. त्यांनी आकाशला उचलले आणि रूम बाहेर नेले. हे काम आटोपल्यावर राज आणि नील तिथून निघाले आणि आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाले. आज रात्री राजला झोप लागत नव्हती. तो नशेत धुंद झाला होता. अचानक त्याच्या मनात रियाचे विचार येऊ लागले. तो चालत खिडकीपाशी गेला. तिथे उभा राहिला आणि दूरवरच्या चांदण्यांच्या प्रकाशात न्याहाळून निघालेल्या निर्मानुष्य रस्त्याकडे एकटाक पाहू लागला. तेवढ्यातच एकदम हलक्या पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे रियाचे विचार पुन्हा एकदा त्याच्या मनात दाटून आले. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या गाडीचा चाव्या उचलल्या आणि तो थेट रियाच्या घराच्या दिशेने निघाला. गाडी थोड्या अंतरावर पार्क करून त्याने रियाच्या गच्चीकडे पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. रस्तेही तसेच निर्मानुष्य होते. रस्त्याकाठच्या एका दुकानाखाली आसरा घेतलेल्या 2-4 कुत्र्यांची भुंकणे, एवढ्याच काय तो तिथे ऐकू येणारा आवाज होता. राज जसाच तिथून निघण्यासाठी वळला तसाच त्याच्या हृदयाचा ठोका अचानक आणि जोरात चुकला आणि त्याच्या चेहऱ्यावर आपसुकच एक हास्य उमटले. कारण जेव्हा जेव्हा रिया त्याच्या जवळ असायची तेव्हा तेव्हा त्याच्या हृदय अगदी ह्याच प्रकारे धडधडायचे. तो पुन्हा एकदा वळून रियाच्या गच्चीकडे पाहू लागला, जिथे आकाशाकडे नजर लावून रिया उभी होती आणि त्या पावसात भिजत होती. राजला दूरहून स्पष्ट दिसत नव्हते, त्यामुळे त्याने तात्काळ आपल्या आसपास नजर फिरवली आणि मग तो थेट रियाच्या बाल्कनी खाली गेला. त्याने भिंत चढून पाईपाचा आधार घेत तो वर चढला आणि मग रियाच्या गच्चीवर उतरला. पावसात बाहेर उभी असलेली रियाला त्या अचानक झालेल्या आवाजाने धक्का बसला आणि ती अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पाहू लागली. तिने खाली पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. तिच्या मनात भीतीची एक पुसटशी लकेर उमटू लागली. विशेषत कारण निशा आधीच झोपी गेली होती. रात्रीचे 11:30 वाजण्याचं सुमाराची ती वेळ होती. रियाला झोप लागत नव्हती, म्हणूनच ती पाऊस पाहण्यासाठी बाहेर आली होती आणि त्या नादात ती पूर्णपणे भिजली होती. ज्या क्षणी ती अचानक मागे वळली आणि तिला राज अगदी आपल्या समोर उभा दिसला, तेव्हा तिच्या ओठातून एक किंकाळी बाहेर पडणारच होती की विजेच्या वेगाने हालचाल करत राजने रियाचे कंबर पकडले. तिला भिंतीशी घट्ट दाबून धरले आणि तिचं तोंड हाताने बंद केले. तेव्हा रियाची किंकाळी तिच्या घशातच अडकून राहिली. रिया पूर्णपणे अवाक झाली होती. हा खरोखरच तोच मुलगा आहे का? हो, तो तोच आहे. मुंबईमध्ये असताना रियाला राजची केवळ एक क्षणिक झलकच पाहायला मिळाली होती, म्हणूनच त्याचा चेहरा तिला केवळ अस्पष्टपणेच ओळखीचा वाटत होता. तिकडे राज मात्र आपल्या प्रेयशीकडे एकटाक पापणीही न हलवता पाहतच राहिला. चांदण्यांच्या प्रकाशात तिचा गोरा वर्ण अधिकच तेजस्वीपणे उजळून निघत होता. राज रियाचा आणखी थोडा जवळ सरकला आणि तिला आपल्याकडे घट्ट वळून घेत त्याने तिला मिठीत घेतले. इतक्या जवळ की त्यांच्या दोघांच्या मध्ये वाऱ्यालाही शिरकाव करायला जागा उरली नव्हती. मग त्याने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि रियाला वाटले की
तिचं श्वासच कंठाशी येऊन अडकला आहे. दरम्यान पावसाचं जोर वाढू लागला होता. ते दोघंही उभे होते आणि त्या मुसळधार पावसात चिंब विजत होते. ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून माझ्या हृदयाला जराही चैन पडत नाही आहे. माझ्या ओठांवर तुझ्या नावाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव नाही. आजच्या पावसात काहीतरी खरोखरच आगळे वेगळे होते. एका हाताने राजने रियाच्या चेहऱ्यावर आलेले ओले केसांचे बट हळुवारपणे बाजूला सारले. मग त्याने तिच्याकडे पाहिले. राजच्या जलद आणि जड श्वासांची ऊब रियाला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती. ह्या संवेदनेने भारावून जाऊन तिचे डोळे आपोआप मिटले गेले. हे पाहून राज तिच्या जवळ सरकला. आपले ओठ तिच्या कानाच्या अगदी जवळ नेले आणि कुजबुजला. तू मला इतकी का घाबरतेस? तुला वाटतं का की मी तुला खाऊन टाकेन? किंवा कदाचित तुला माझ्या आत एखाद्या भूत दिसतं म्हणूनच का तू सतत माझ्यापासून दूर पळत असतेस? हां? हे ऐकून रियाने आपले डोळे आणखीनच घट मिटून घेतले. राजने तिच्याकडे पाहिले. त्याच्या ओठांवर हलकेसे हास्य रेंगाळत होते आणि तो पुढे म्हणाला, तसं बघायला गेलं तर तू ह्यावेळी बाल्कनीत काय करते आहेस? आणि तेही अशा मुसळधार पावसात. चल आज जा, नाही तर तुला सर्दी होईल बेबी. रियाकडे अत्यंत प्रेमाने पाहत तो म्हणाला. पण रिया मात्र तिचे डोळे घट्ट मिटून उभी होती. डोळे उघड रिया, आधी माझ्याकडे बघ. त्याचे शब्द ऐकून आणि त्याची जवळीक जाणवून रियाने तिचे डोळे आणखी घट्ट मिटून घेतले. हे पाहून राज फक्त हसला. मग तिच्या चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातात हळुवारपणे सावरत त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. ह्यामुळे राजला एक गगन शांतता लाभली आणि अंतर्मनात रियालाही कुठेतरी थोडंसं दिलासा जाणवला. तरीही त्या क्षणी ती मात्र या भावनेपासून अनभिज्ञच राहिली. काही वेळाने जेव्हा रियाला तिथे कोणतीच हालचाल जाणवली नाही तेव्हा तिने डोळे उघडले. पण तिथे कोणीच नव्हते. ती तिघाने पळून गेली. तिने बाल्कनीचा दरवाजा लावून घेतला, त्याला पाठ टेकवली आणि पुन्हा एकदा डोळे मिटून घेतले. मग तिने दीर्घ आणि एकदम शांत श्वास घेण्यास सुरुवात केली. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तिला अजूनही नीट समजत नव्हते. राजच्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळावर अजूनही रेंगाळत असल्याचे तिला जाणवत होते आणि या जाणीवेमुळे तिची अस्वस्थता मात्र अधिकच वाढत होती. ती पटकन उठली, बाथरूमकडे गेली आणि कपडे बदलण्यासाठी आत शिरली. बाहेरून मग निशावर एक क्षणिक कटाक्ष टाकत ती शांतपणे झोपी गेली. पण तिला इतक्या सहजपणे झोप लागणे शक्यच नव्हते. काही वेळापूर्वीच घडलेला तो सर्व प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तरळत होता. मग रात्रीच्या कोणत्या तरी प्रहरी नेमके कधी हे तिला सांगता आले नसते. तिचे डोळे अखेर जड झाले आणि तिला झोप लागली. दरम्यान राजही घरी परतला होता. गाडी पार्क केल्यानंतर तो थेट आपल्या खोलीत गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. तो जसं बेडच्या दिशेने वळणार होता. हे काय? नील एखाद्या माकडाप्रमाणे खिडकीपाशी टाण मांडून बसला होता आणि राजकडे एकटाक पाहत होता. हे पाहताच राज त्याच्यावर ओरडला, तू माझ्या खोलीत काय करतोयस? चालता हो इथून. नील खिडकीवरून खाली उतरला, राजच्या जवळ गेला आणि त्याने विचारले, रात्रीच्या ह्यावेळी तू कुठे गेला होतास? आणि तेही अगदी एकटाच का? तू माझी बायको आहेस का? मी कुठे गेलो होतो किंवा काय करत होतो याचा हिशोब मला तुला द्यायची काही गरज आहे का? हे ऐकून नील आणखी जवळ सरकला. राजच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, म्हणजे तुला असं वाटतंय की तूच एकटा शहाणा आहेस आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत, हो ना मित्र? तुझीही चालाकी तुलाच महागात पडणार आहे. असे म्हणत चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटवत नीलने आपला मोबाईल फोन दाखवला. तो तिथून निघण्याचा बेतात असतानाच राजने मागून त्याला पकडले आणि भिंतीला दाबून धरले. नील तर पूर्णपणे बेदरून गेला होता. माझ्यावर पाळत ठेवायला तू कुणाला पाठवले होतेस? राजने धराडून विचारले. बोल, नाहीतर मी तुला इथे संपवून टाकेन. आणि हो,
तुझा फोन पटकन अनलॉक कर. अरे मूर्ख, सोड मला. तुझे डोके ठिकाणावर आहे की नाही? कोण आपल्याच भावाला जीवे मारण्याची धमकी देतो? असं म्हणत नील कसाबसा राजच्या तावडीतून सुटला. पण त्याने पळायला सुरुवात करताच राजने मागून झडप घालून त्याला पाडले, ओढत नेले आणि बेडवर फेकून दिले. त्याने नीलचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला. त्यानंतर नीलचा हात वेदना होतील अशा प्रकारे पिरगळत त्याला फोनचं पासवर्ड सांगण्याचा आदेश दिला. असहाय्य वेदना होत असल्याने तो पासवर्ड सांगण्या वाचून नीलकडे दुसराही कोणताही पर्याय उरला नाही. हे ऐकताच राजच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य पसरले. त्याने नीलचा फोन अनलॉक केला आणि त्यातील व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये राजने भिंत चढण्यापासून ते रियाचं बाल्कनीमध्ये उडी मारण्यापर्यंतचे सर्व दृश्य व्हिडिओ केलेली होती. हा तोच व्हिडिओ होता जो बिचाऱ्या नीलने रेकॉर्ड केला होता आणि नकळतपणे स्वतःसाठीच एका मोठे संकट ओढवून घेतले होते. त्याचा उद्देश थोडा वेळ मारून न्यायचा होता, पण इथे मात्र सर्व काही पूर्णपणे विस्कळीत झाले होते. राजने नीलकडे एकदा रागाने पाहिले, मग तो व्हिडिओ डिलीट केला आणि त्याला सोडून दिले. इकडे बिचारा नील कसाबसा पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला. तो राजकडे वळला आणि म्हणाला, तू इथे खूप चुकीचे वागला आहेस, पण तू फक्त वाट बघ बाळा. आज ना उद्या मी तुला अशा एका परिस्थितीत अडकवेन की. नील आणखी काही बोलणार तोच राजने त्याला मध्येच थांबवले. ते आज ना उद्या कधी ते येते ते आपण जेव्हा येईल तेव्हा पाहू. चल, आज रात्री आपण तुझ्याच खोलीत जाऊन झोपूया. तू माझ्या बेड पूर्णपणे भिजवून टाकला आहेस. हे ऐकून नीलने खूप मोठा धक्का बसल्यामुळे डोळे विस्फारून राजकडे पाहिले. काका काय? मी 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 केले? तिथेच थांब हरामखोर. मी ते कधी केले? तू फक्त वाट बघ. मी तुला माझ्या खोलीत पाहूलाही ठेवू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नील त्याच्या केबिनमध्ये होता आणि रिद्धिमाशी कशाबद्दल तरी चर्चा करत होता, कारण त्या दोघांची त्या दिवशी दुपारी 4 वाजता एक मीटिंग नियोजित होती. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. नीलने आतून आवाज दिला, आत या. आणि तो पुन्हा त्याचं फाईल्स तपासण्यात मग्न झाला. आणि जेव्हा त्याला आणखी कोणतेही हालचाल जाणवली नाही तेव्हा त्याने दरवाजाच्या दिशेने पाहिले, जिथे श्वेता उदास चेहऱ्याने उभी होती. ते पाहताच नीलच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्यानंतर ती चालत पुढे आली आणि नीलच्या अगदी समोर असलेल्या खुर्चीत जाऊन बसली. तिच्या ह्या कृतीमुळे नीलच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि चिडचिडे भाव उमटले. मग त्याने रिद्धिमाला तिथून निघून जाण्याची इशारा केली आणि ती तत्क्षणी खोली बाहेर पडली. नीलकडे पाहत श्वेता म्हणाली, नील, मला माहीत आहे की तुला मी आवडत नाही, पण तरीही माझ्या वागणुकीबद्दल मला मनापासून आणि अत्यंत खोलवर खेद वाटतो. मी केलेल्या प्रत्येक चुकीबद्दल मी दिलगीर आहे. हे बोलताना तिने आपल्या चेहऱ्यावर अत्यंत पश्चातापाचे भाव आणाला. तिचा हा अभिनय पाहत नीलने एक उपहास्यात्मक आणि संशयी हास्य केले. त्याला हे चांगलेच ठाऊक होते की श्वेता ही एक कारस्थानी आणि लबाड स्वभावाची मुलगी आहे. तो तिच्याकडे एकटाक पाहतच राहिला, ज्यामुळे श्वेताने विचारले, आपण सर्वजण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो, नाही का? मग आपण फक्त चांगले मित्र म्हणून का राहू शकत नाही? हा कसला चमत्कार आहे? श्वेताच्या ह्या अचानक बदललेल्या गोड बोलण्याने आणि मादक शब्दाने नील पूर्णपणे अवाक झाला. जेव्हा ती शेवटी शांत झाली तेव्हा नीलने क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिले आणि मग उत्तर दिले, ही तुझी नाटक तू दुसऱ्या कोणाला तरी दाखव, कारण मी तुला लहानपणापासून ओळखतो आणि नेमक्या ह्याच कारणामुळे मी तुझ्यापासून 10 हात लांब राहण्याची खबरदारी घेतो. अरे देवा, ह्याला फसवणे इतके सोपे नाही. श्वेताने मनातल्या मनात विचार केला, मला आता काहीतरी वेगळीच युक्ती शोधावी लागेल. जोपर्यंत तो राजसोबत राहील तोपर्यंत मी माझ्या उद्देशात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. ठीक आहे नील,
जर माझ्या माफीमुळेही तुला मी लबाडच वाटत असेल तर मग मी तरी काय करू? दुःखाने जड झालेला आवाजात तिने विचारले आणि ती जाण्यासाठी उठली. थांब श्वेता. हे आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले, पण जशी ती नीलच्या दिशेने वळली तसा तो म्हणाला, मी तुला खूपच चांगल्या प्रकारे ओळखतो. तुझा विजय आणि तुझ्या वैयक्तिक फायदा साधण्यासाठी तू कोणत्याही तळाला जायला तयार असतेस. माझं ऐक आणि नीट लक्ष देऊन ऐक. राजपासून दूर राहा. जर तू त्याच्याशी काहीही गडबड करण्याचा प्रयत्न केलास तर तू पूर्णपणे उद्ध्वस्त होशील. लक्षात ठेव. 6 वर्षापूर्वी जे घडलं होतं ते तू अजूनही विसरलेला नाही. त्यावेळी तू त्याच्याशी जसं वागलेस त्यामुळे राजने तेव्हापासून मामाशी कधीच तोंड देऊन संवाद साधलेला नाही. त्या दिवशी सर्व पुरावे तुझ्याच बाजूने होते, पण आजचा राज हा आता तोच माणूस राहिलेला नाही, हे लक्षात ठेव. आता तू जाऊ शकतेस. हे ऐकून श्वेताच्या मनात भीतीची एक लकीर उमटू लागली. मग एकही शब्द न उच्चारता ती केबिनमधून बाहेर पडली. दरम्यान नील मात्र विचारांमध्ये गढून गेला. राजची केबिन. इकडे राज प्रकाशसोबत काही फाईल्स तपासून पाहत असतानाच अचानक त्याचा मोबाईल फोन वाजू लागला. तो फोन आपल्या बॉडीगार्डचं असल्याचे पाहून त्याने प्रकाशला जाण्याची इशारा केली. त्यानंतर त्याने तो कॉल उचलला आणि फोन आपल्या कानाला लावला. पलीकडून काहीतरी सांगण्यात आले, असे काहीतरी ज्यामुळे राजच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. त्यानंतर त्याने फोन ठेवला आणि तो नीलच्या केबिनच्या दिशेने निघाला आणि नीलसोबत घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी अंधार निवळला होता आणि सकाळच्या प्रकाशाचे पहिले किरण पृथ्वीवर पसरू लागले होते. जेव्हा रिया जागी झाली तेव्हा निशा आधीच उठली होती आणि आवरण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. रियाला जे काही घडले होते ते सर्व एखाद्या स्वप्नासारखेच वाटत होते. काही वेळ विचार केल्यानंतर ती आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाली. थोड्या वेळाने त्या दोघीही तयार झाल्या आणि कॉलेजकडे निघाल्या. कॉलेजच्या आवारात पोचल्यावर त्यांनी आधी सावधगिरीने आजूबाजूला नजर टाकली, कारण त्यांना भीती वाटत होती की ते टपोरी पुन्हा त्यांना त्रास देतील की काय. जेव्हा त्यांना त्यांचा कुठेच पत्ता दिसला नाही तेव्हा त्या वेगाने आपल्या वर्गाच्या दिशेने निघाल्या. रात्री घडलेले प्रसंग रियाच्या मनात अजूनही गोळत होते. तिला विचारात घडलेले पाहून निशाने विचारले, रिया, तू कशाचा विचार करते आहेस? त्याच क्षणी रिया जणू ती काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात प्राध्यापक वर्गात आले. रिया शांत झाली आणि त्या दोघीही आपले लक्ष वर्गाकडे वळवले. रियाला निशाला काल रात्री घडलेल्या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या, पण मग तिने मनातल्या मनात विचार केला, नाही, मला त्याच्याबद्दल खरं तर काहीच माहीत नाहीये. मग मी निशाला सांगणार तरी काय? राहू दे, मी हा विषय इथेच सोडून देते. जर तो कधी पुन्हा माझ्या वाटेला आलाच तर मी त्याला सरळ सांगून टाकेन की त्याने मला त्रास देऊ नये. पण तो तर मुंबईमध्ये होता, मग तो इथे कसा येऊन पोचला? तो खरंच एखादे भूत तर नसावा ना? नाही, मी हे काय विचार करत आहे, रिया, जर तो भूत असता तर त्याने तुला स्पर्श कसं केला असता? की तो एखादे गुंड बदमाश असावा? काय माहीत त्याने माझं अपहरण करून माझ्या शरीराचे अवयव विकून टाकले तर? अरे देवा, मी आता काय करू? या सगळ्याचं अर्थ नक्की काय लावायचा हेच मला काही समजत नाहीये. मिस देसाई, तुमचं लक्ष नक्की कुठे आहे? जेव्हा रियाचं कानावर हा आवाज पडला तेव्हा तिने वर्गाच्या पुढच्या बाजूला पाहिले, जिथे प्राध्यापक आणि त्यांच्यासोबत इतर सर्व विद्यार्थीही अगदी तिच्याकडेच एकटक पाहत होते. ती उभी राहिली आणि म्हणाले, माफ करा सर, वर्गात लक्ष द्या, ते म्हणाले आणि त्यांनी आपले टीचिंग पुन्हा सुरू केले. रियाने निशाकडे एक कटाक्ष टाकला. निशा अजूनही तिच्याकडेच एकटाक पाहत होती. दुपारपर्यंत रिया आणि निशाचे वर्ग संपले होते. जेव्हा त्या दोघी कॅम्पसमध्ये आल्या तेव्हा त्यांना तिथे लोकांच्या एक गर्दी जमलेला दिसला. हे पाहून त्याही तिकडे वळल्या.
फर्स्ट इयर स्टुडंटचे आणि सिनियर स्टुडंटचे असे सर्वच जण तिथे उपस्थित होते. अर्थात आकाश तिवारी आणि त्याचे मित्र विक्रमला सोडून. मग त्यातील एका सिनियर स्टुडंटने बोलायला सुरुवात केली. फर्स्ट इयर ऑल स्टुडंट, आम्ही म्हणजेच फायनल इयर स्टुडंट तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यासाठी एकत्रितपणे एका फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले आहे. या संदर्भातील घोषणा उद्या प्रत्येकाचं वर्गात केली जाईल. ही पार्टी आता अवघ्या 2 दिवसांवर आली आहे. उद्या वर्गात असताना तुम्हाला या पार्टीची विषय आणि नियोजित विविध कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. आता तुम्ही सर्वजण जायला मोकळे आहात. हे ऐकून रिया आणि निशाला खूप आनंद झाला. त्या अत्यंत उत्साहात कॉलेजच्या आवारातून बाहेर पडल्या. कॉलेजच्या गेट बाहेरच त्यांना एक पाणीपुरीवाला दिसला. त्या तीड त्यांच्या गाडीपाशी गेल्या आणि त्यांनी मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर एक रेंज रोवर गाडी उभी होती. त्या गाडीचं आतून 2 जोड्या नजर केवळ रियावरच केलेल्या होत्या. दरम्यान रियाला मात्र एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. अचानक ती सर्व दिशांना इकडे तिकडे पाहू लागली. गाडीत बसलेल्या त्या माणसाने स्मितहास्य केले. मला आता जी अस्वस्थता जाणवते अगदी तशीच अस्वस्थता तुलाही जाणवते नाही का रिया? तो खरोखरच राज होता. आपल्या बॉडीगार्डकडून खबर मिळवल्यावर रियाची चौकशी करण्यासाठी तो तिथे आला होता. रियाला अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहताना पाहून निशाने विचारले, माझ्या गोड परीला काय झाले आहे? मी सकाळपासून तुला न्याहाळते. तू काहीतरी विचारात गडवून गेल्यासारखी वाटतेस. तुझी तब्येत ठीक आहे ना? रियाने उत्तर दिले, नाही काहीच झालं नाही, मी अगदी ठीक आहे. चल आता आपण निघूया. असे म्हणून त्या दोघींनी एक टॅक्सी बुक केली आणि त्या रूमच्या दिशेने निघाल्या. त्यांना निघताना पाहून राजनेही आपली गाडी ऑफिसच्या दिशेने वळवली. अभय तिवारी यांचे घर. आकाश अंथरुणावर पडलेला होता. त्याचे शरीर महाराणीमुळे गंभीर जखमी झाले होते आणि त्याचा चेहरा विद्रूप झाला होता. आदल्या दिवशी घडलेल्या घटनांचा तो जेव्हा विचार करू लागला तेव्हा संतापाने त्याचे डोळे लालबुंद झाले. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, त्याच्या आईला आणून मला अजूनही काही समजत नाहीये. अरे यार, मी असं नक्की काय केलं होतं ज्यामुळे ते दोघे अचानक कुठून तरी अवतरले आणि मला बेदम मारण करून निघून गेले? हे तर बाबांच्या शत्रूंपैकीच कुणाचं तरी काम असलं पाहिजे, नाहीतर मला अचानक नवीन शत्रू कुठून निर्माण झाला असता. त्याने नकारार्थी मान हलवली आणि झोपण्याचा प्रयत्न केला, पण अचानक रियाचा चेहरा त्याचा डोळ्यांसमोरून तरळला आणि आदल्या दिवशी कॉलेजमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचे हकीकत एका मागून एक त्याच्या मनात पुन्हा उलगडू लागल्या. तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस. केवळ तुझ्यामुळेच मला सर्वांसमोर इतक्या मानहानीला सामोरे जावे लागले. मी फक्त एक किस मागितलं होतं, दुसरं काही नाही, बरोबर ना? तू जेवढं निष्पाप असल्याचं नाटक करतेस तेवढी तू मुळीच निष्पाप नाहीस. तुझ्या त्या निष्पाप चेहऱ्याचा वापर करून तू प्रिन्सिपल सरांना माझ्या विरोधात भडकवलंस. मला फक्त पूर्णपणे बरं होऊ दे आणि मग मी तुला दाखवून देईन की आकाश तिवारी नक्की कशाने बनला आहे. त्याच वेळी त्याचा फोन वाजला. विक्कीचा फोन असल्याचे पाहून त्याने तो लगेच उचलला. विक्की म्हणाला, परवा फ्रेशर्स पार्टी आहे, तू तर येणार आहेस ना? हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. हो हो, मी नक्की येईन, असे उत्तर देऊन त्याने फोन ठेवून दिला. तू फक्त वाट बघ, परवाच्या दिवशी मी तुला चांगलंच धडा शिकवेन. उद्यापर्यंत फक्त वाट बघ, मग बघ तुझं काय होते ते. अगं वेडे पोरी, फक्त थांब आणि बघ. दुसरीकडे रिया आणि निशा घरी परतल्या होत्या. कपडे बदलल्यानंतर त्या गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळाने त्यांची संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखला. त्यांनी नीलम मोहिनींनाही फोन केला आणि त्यांना सोबत येण्याची विनंती केली. इकडे राज नीलसोबत एका मीटिंगबद्दल चर्चा करत होता. थोड्या वेळाने नील रिद्धिमासोबत त्या मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी निघून गेला. तर राजने एक फोन केला आणि तो कुणाचे तरी बोलू लागला. त्यानंतर काहीच वेळात तो घराकडे निघाला.
घरी पोचल्यावर त्याने आपली गाडी पोर्चमध्ये पार्क केली आणि तो आत गेला. तिथे त्याला अनिता आणि त्याची आजी आजोबा सोफ्यावर बसलेले दिसले. त्यांना पाहताच राज फक्त म्हणाला, मी आलो. आणि तो फ्रेश होण्यासाठी आपल्या रूमकडे गेला. फ्रेश होऊन झाल्यावर तो खाली आला आणि त्याचं बाजूला बसला. रामू काकाने त्याच्यासाठी काळ्या कॉफीचं एक कप आणला आणि तो त्याच्या हातात दिला. आज तुला इतक्या लवकर परत यायला कसं जमलं? तुझी तब्येत ठीक आहे ना? हे ऐकून राजने उत्तर दिले, का? मी लवकर परत येऊ नये असं काही खास कारण आहे का? मी लवकर घरी येऊ शकत नाही का? शिवाय तुझा तो लाडका आजच्या मीटिंगला जाणारच होता की ऑफिसमध्येही फार असं काही काम नव्हतं म्हणून मी सरळ घरी आलो. हे ऐकून अनिता हसली. मग राजकडे पाहत विचारले, बाळा, तू अजूनही श्वेतावर रागवलेला आहेस का? 6 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ते आम्ही सर्वांनीच केव्हाच विसरून गेलो आहोत. तो केवळ एक दुर्दैवी प्रसंग होता. तेव्हा तुला समज नव्हते आणि श्वेता ही अगदीच भोळी होती. तू आता तो सगळा विषय सोडून का देत नाहीस? राज केवळ अनिताकडे एकटाक पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव दिसत नव्हता. आज शीतलचा फोन आला होता. ती सांगत होती की श्वेता गेल्या काही दिवसांपासून खूपच उदास आणि दुःखी आहे. त्या प्रसंगाबद्दल तिने तुझी आधीच माफी मागितली आहे. तरीही तू मात्र तिच्याशी साधं बोलायलाही तयार नाहीस. श्वेता खूप चांगली मुलगी आहे बाळा. 6 वर्षापूर्वी जे घडलं ते आता भूतकाळात जमा झालं आहे. त्या गोष्टीचाच विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. राज रागाने आपल्या जागेवर उठला आणि म्हणाला, पण माझ्या बाबतीत जे घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही आई. माझी काहीच चूक नसतानाही मला सर्वांचा बोलणे आणि माझा अपमान सहन करावी लागले. सर्वांसमोर माझी मानहानी करण्यात आली. माझ्यासाठी ती काही क्षुल्लक गोष्ट नाही. मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि जर हा विषय पुन्हा कधी काढला गेला तर मी रागाच्या भरात काय करून बसेन हे मला स्वतःलाही सांगता येणार नाही. असे म्हणत तो संतापाने घुमसत आपल्या रूमकडे निघून गेला. हे दृश्य पाहून आजी म्हणाल्या, सूनबाई, त्याच्यासमोर पुन्हा भूतकाळातील गोष्टी उकरून काढण्याची काय गरज होती? शिवाय ती मुलगी मला फारच लबाड वाटते. तिच्यात तुम्हाला असं काय आवडलं हेच मला समजत नाही आहे. तिच्याकडे ना रूप आहे ना अक्कल. मला तर त्या मुलीचा चेहरा पाहणेही मुळीच आवडत नाही. कपाळावर आट्या घालत त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि थोड्याच वेळात आजोबाही त्यांच्या मागोमाग आत गेले. आणि त्या मनातल्या मनात विचार करू लागले, हा मुलगा कमालीचा हट्टी आहे. तो समजूतदारपणाचे बोलणे ऐकून घ्यायलाही तयार नाही. मग आम्ही त्याच्या लग्नाची जुळवाजुळव करणार तरी कशी? नाही, घरातील इतर कुणालाच श्वेता आवडत नाही. मग मी तसं विचार तरी कसा करू शकू? आणि राहिला प्रश्न राजचा, तर त्याच्या रागाचा नुसता विचार जरी केला तरी मला धडकी भरते. मग थोड्या वेळाने रात्रीच्या जेवणाबाबत नोकरांना आवश्यक सूचना देऊन तीही आपल्या रूममध्ये निघून गेली. जेव्हा नील आला तेव्हा राज देखील त्याच्यासोबत क्लबकडे निघाला. दरम्यान नीलमोहिनी आणि शिवम दादा त्या दोघींचीच बाहेर वाट पाहत उभे होते. रिया आणि निशा तयार होऊन तिथे त्यांच्या सामील झाल्या. थोड्या वेळाने ते सगळेच मॉलमध्ये गेले. आधी त्यांनी मॉलमध्ये थोडी शॉपिंग केली. त्यानंतर जेवणासाठी ते एका रेस्टॉरंटकडे वळले. दरम्यान क्लबमध्ये अनिताचे शब्द अजूनही राजच्या मनात घोळत होते. त्याची ही रागिष्ट अवस्था पाहून नीलने विचारले, काही गडबड आहे का? तू इतका अस्वस्थ का दिसतो आहेस? राजने मग नीलला सर्व हकीकत सविस्तर सांगितली. हे ऐकून नील म्हणाला, अरे वा, म्हणजे त्या लबाड खोलीचे ऑफिसमध्ये काही चालले नाही आणि आता ती मामीचा वापर करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिला असं काही धडा शिकवेन की तिची संपूर्ण वंशावळ तो धडा पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवेल. तिला हे असे खेळ खेळण्याची खूपच हौस आहे, नाही का?
पण राज मात्र पुन्हा आपल्याच विचारांमध्ये हरवून गेला. वेड प्रेमाचे कथा तुम्हाला आवडली नसेल तर प्लीज तसे सांगा. आवडली असेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.